अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया भाकरवडी. भाकरवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी मैदा आहे, अर्धा वाटी बेसन पीठ आहे, 1 चमचा ना अख्खे धने लागणारे, बडीशोप लागणारे, जिरी लागणारे, मीठ आहे, साखर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, खसखस, तीळ, कोथिंबीर, ही बारीक शेव आहे, नारळ, सुका नारळ किसून घेतलेला आहे, चिंच गुळाची चटणी. पीठ मळून घेऊ. मैदा, बेसन पीठ, ओव्हन हातावर चोळून टाकायचा, मीठ टाकायचं, गरम करून घेतलेलं तेल टाकायचं. मी 3 चमचे टाकलेत. मिक्स करायचं. मिक्स करून झाले, पाणी टाकून मळून घ्यायचं. हे पीठ ना घट्टच मळायचंय, जसं पाणी लागेल ना तसं टाकायचं. पीठ मळून झालंय, हे साईडला ठेवून देऊ आणि सारण करून घेऊ. अख्खे धने भाजायचे, बडीशेप, जिरी, हे स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. त्याच्यामध्येच खसखस टाकायची, ती पण भाजून घ्यायची. तीळ पण भाजून घ्यायचे. हे सगळं ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. हे सगळं भाजून झालंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घेऊ. खोबरे भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा पण कलर चेंज होतो भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय. हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. कोथिंबीर पण गरम करून घ्यायची, कडक झाली पाहिजे. कोथिंबीर पण भाजून झाली. मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, साखर टाकायची, गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार, बारीक शेव टाकायची, चिंच आणि गुळाची चटणी 1 चमचाभर टाकायची आणि हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं. बारीक करून घेतले. ही शेव आहे ना थोडी हाताने अशी ना कुस करायची आणि थोडीशी मोठीच ठेवायची. मिक्स करायची. ही गरम केलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं. पिठाचा एक गोळा घेतलाय आणि लाटून घ्यायचा. एक पोळी लाटून झाली, त्याला थोडी चिंच गुळाची चटणी लावायची, जास्त नाही लावायची, मसाल्यात आपण हे टाकले म्हणून. आता मसाला ना याच्यावर पसरून घ्यायचा. हाताने ना असा एकसारखा पसरून घ्यायचा. मसाला ना पसरून झालाय. लाटण्याने ना असं त्याला ना एकसारखा दाबून घ्यायचा, म्हणजे मसाला बाहेर नाही येणार. आणि त्याला आता दुमडून घ्यायचं, असं थोडं थोडं करून एकसारखं दुमडून घ्यायचं. त्याच्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची. कट करून घेऊ. एकसारख्या कट करून घ्यायच्या. कट करून झाल्यात असं ना हाताने असं दाबून घ्यायचं त्यांना, म्हणजे मसाला बाहेर नाही येणार. भाकरवडी ना तळून घेऊ. तेल तापाय ठेवले. तेल तापले, एक एक भाकरवडी सोडून घेऊ. स्लो गॅसवर तळायच्या. वडी ना स्लो गॅसवर तळून घ्यायची, म्हणजे सारण बाहेर नाही यायचं. क्रिस्पी अशी ना तळून झाली, स्लो गॅसवर तळून घ्यायची, म्हणजे चांगली कडक होते. भाकरवडी ना तळून झाली.
मस्त एकदम क्रिस्पी झाली तळून. सगळ्यांना भाकरवड्या तयार झाल्यात. मस्त एकदम क्रिस्पी झाल्यात तयार. Like, comment, and subscribe.